खासदार ओमराजे निंबाळकरांवरून पुन्हा सस्पेन्स तयार झालाय. कारण शिंदेंसोबत जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही असं ओमराजेंनी म्हटलंय. त्यामुळे फुटलेल्या 5 खासदारांची धाकधूक आता वाढलेली आहे. निंबाळकर नेमके कुणाकडे, शिंदे की ठाकरे? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट. ओमराजे, तुम्ही निर्णय घेतलेला नाहीये? नाही. माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी चर्चा करून मी निर्णय. वडिलांच्या हत्या प्रकरणात आरोपींची कोर्टातून निर्दोष सुटका झाल्यानंतर ओमराजेंच्या एका वक्तव्यानं ट्विस्ट आलाय. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, 2 दिवसांनी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असं ओमराजे म्हणाले. ओमराजे, आता तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे, तुम्ही म्हणाला होतात की या निकालानंतर मी जो काही निर्णय आहे तो घेईन असं. मग आता तुमचा निर्णय बदलणार की तुमचा निर्णय कायम राहणार आहे? नाही, मी माझ्या मतदारसंघात जाईन आणि तिथं सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेईन. म्हणजे अजून ओमराजे तुम्ही निर्णय घेतलेला नाहीये? नाही. आणि एक आपल्याला एवढंच मला सांगायचंय की माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी चर्चा करून मी निर्णय घेईन. काय मग 2022ला ज्यावेळेस सेना फुटली, मग त्यावेळेस पण निकालासाठी मला जाता आलं असतं ना. काय बोलता? नाही राजे, पण सही केली आहे का आपण? काय मी आपल्याला सांगितलं ना, माझा निर्णय मी 2 दिवसानंतर घेणार आहे. कधी मीटिंग होईल गावाकडे मीटिंग कधी दिसेल की आता काय. सक्सेसफुल झालं का? सक्सेसफुल झालं ऑपरेशन? कालच्या सभेमध्ये उद्धवजी ठाकरे असतील, त्यांचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत असतील, या सगळ्यांनी सांगितलं की 6 लोक आम्हाला सोडून गेलेले आहेत म्हणून. पण ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं की अजून मी निर्णय घेतलेला नाही आहे. आता 6 लोक बाहेर आलेले आहेत. कालच्या त्यांच्या सभेलाही नव्हते. त्यांनी जो व्हीप काढलेला होता पार्टी मिटिंगचा, त्या व्हीपलाही 6 लोक नव्हते. 6 लोक बाहेर आलेले आहेत. हे 6 लोक एकत्र बसून आता पुढे काय निर्णय घ्यायचा ते घेतील. उद्धव ठाकरेंच्या तब्येतीचा समजू शकतो, पण आदित्य ठाकरेंनी अधिक सक्रिय राहायला हवं होतं असं ओमराजे म्हणाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र आपण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबद्दल काहीही बोललो नाही असं ओमराजे संतापून बोलले. उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत. बरं, उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत. मग मी जर कोणाला भेटत नव्हतं तर गदाड्या तू निवडून कसा आलास? लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या. 6 ते 10 तेव्हाही निवडून आलेले आहेत. माझ्याबद्दल मी काय जे एक लक्षात घ्या, मी उद्धवजी बद्दल आणि आदित्य साहेबाबद्दल मी अजिबात कुठल्याही प्रेसला काही बोललेलो नाही. तुम्हीच काय नेमकं त्या ठिकाणी पॉइंट एक लक्षात घ्या. मला माझी भूमिका काही जरी ठरली तरी मी उद्धवजी आणि आदित्यजी बद्दल आधीही कधी बोललेलो नाही, आताही बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही. माझी राजकीय भूमिका काही असेल. म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचंय की ती मी ठरवेन माझ्या लोकांबरोबर चर्चा करून. म्हणजेच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेल्याचं स्पष्टपणे ओमराजे बोलत नाहीयेत आणि निर्णय हा 2 दिवसांनी घेणार हेही निंबाळकर म्हणालेत. म्हणजेच अद्याप तळ्यात मळ्यात आहे. म्हणून ऑपरेशन टायगर धोक्यात आलं की काय अशीही चर्चा आहे. खासदारांच्या फुटीवर आणि 5 खासदारांच्या भवितव्यासंदर्भात ओमराजेंची भूमिकाच महत्त्वाची आहे. कारण संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय तिना पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा व्हीप झुगारला आणि संसदीय बैठकीला गैरहजर राहिले. जर ओमराजेंचा फुटीर गटामध्ये समावेश झाला नाही तर मग 5 खासदारही अपात्र होणार, कारण त्यांनी पक्षाचा व्हीप झुगारला. त्यासाठीच ओमराजे शिंदेंच्या शिवसेनेसाठी आणि फुटीर गटासाठीही महत्त्वाचे आहेत. 20 तारखेला ओमराजेंचे वडील पवनराजेंच्या हत्या प्रकरणाचा निकाल येणार होता, त्यामुळे ओमराजे वेट अँड वॉचवर होते. पण सत्र न्यायालयानं मुख्य आरोपी पद्मसिंह पाटलांसह सर्व 9 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. माफीच्या साक्षीदाराच्या जबाबात बऱ्याच तफावती आहेत. फक्त ऐकीव माहितीवर कोर्ट विसंबून न राहता तथ्य तपासण्यावर विश्वास ठेवते असं कोर्टानं म्हटलं. कोर्टाने तपासावरही बोट ठेवलं. तपास करताना कोणत्याही आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आलेला नाही, CDR काढला नाही, आरोपींच्या खिशामध्ये काय सापडलं याची नोंद नाही, घटना कशी घडली याचं रिक्रिएशन केलेलं नाही. राज्य सरकारच्या पोलिसांनी जो तपास केला त्या तपासामध्ये त्रुटी होत्या, ही वस्तुस्थिती होती. कारण राज्य सरकारच्या पोलिसांवर त्यावेळेस माजी गृहमंत्री असलेल्या पद्मसिंह पाटलाचा दबाव होता की कैलासवासी पवनराजे साहेबांना नेमकं मारलं कुणी. मग
कारण हे सगळं समोर असताना जर हे सगळेच आरोपी निर्दोष सुटत असतील तर नेमकं मारलं कोणी, हा माझ्या कुटुंबाच्या समोरचा प्रश्न आहे. न्यायदेवतेवरती पहिल्यापासूनच आमचा पूर्ण विश्वास होता आणि 17 वर्षानंतर न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिलेला आहे. इतके दिवस मी जास्त बोललो नाही की आमच्यापैकी कोणीच जास्त बोललं नाही, कारण हे सगळं न्यायप्रविष्ट होतं. बरेच जण ह्याचा राजकीय फायदा घेत होते, अतिशय चुकीची विधानं, दादांत खोटी विधानं करत होते, परंतु मी तेव्हा काहीच बोललो नाही. योग्य वेळेस मात्र गरजेनुसार अनेक गोष्टी मी पुढच्या काळात बोलेन. आज यापेक्षा जास्त नाही बोलणार. कोर्टाचा निकाल येत होता तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात अमित शहांसोबत कार्यक्रमात होते. याच कार्यक्रमात शिंदेंना एक फोन आला. त्या फोनची शहांनी विचारणा सुद्धा केली आणि लगेच शिंदे बाजूला गेले आणि फोनवर बोलले. त्यामुळे हा फोन कोर्टाचा निकाल आणि ओमराजेंशी संबंधित होता अशी दाट शक्यता आहे. आरोपींना कोर्टानं निर्दोष सोडताच शिंदेंनी सीबीआय हायकोर्टामध्ये धाव घेणार असल्याचंही सांगितलं. दुर्दैवाने आज त्या आरोपींना निर्दोष सोडलेलं आहे. मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या कानावर ही घटना गाठलेली आहे. अमित शाह साहेबांनी देखील ही घटना गांभीर्याने घेतलेली आहे आणि त्यांनी देखील ही केस CBIला हायकोर्टामध्ये अपिलात जाण्याचा निर्देश या ठिकाणी दिलेले आहे. ऑपरेशन टायगरचं काय होणार हे आता ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. ओमराजे किती महत्त्वाचे आहेत हे शिंदेंना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे शिंदेंची लगबग शहांसोबत कार्यक्रमात असतानाही दिसून आली. आता सोमवारीच दूध का दूध पाणी का पाणी होईल. पुण्याहून प्रदीप कापसे आणि गिरीश गायकवाडसह कृष्णा सुनरवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.